केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आले। रेशनधारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकार आता 5 वस्तू देणार आहे। त्यामुळे ज्या गोष्टी लागतात घरामध्ये जेवण बनवण्यासाठी आणि पोषक तत्व ज्याच्यामध्ये असतात अशा वस्तूंचा विचार करून धान्य वाटप नियमामध्ये बदल केल्याची माहिती समोर येते। केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांना एक मोठा दिलासा दिला। राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, येणाऱ्या 15 ऑगस्ट 2026 पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि या रेशन कार्डवरती तुम्हाला वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ मिळालेले असतील तर तुम्हाला येणाऱ्या 15 ऑगस्ट 2026 पासून या गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत मिळणार आहेत। बघा रेशनधारकांनो, सरकारने याच्या अगोदर तुमच्यासाठी कोणताही आनंदाचा निर्णय घेतलेला नव्हता, परंतु सध्याच्या स्थितीला राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे रेशनधारकांना गहू तांदळासोबत आता 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। मग या ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत तर याचीच आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत। परंतु रेशनधारकांना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यामधील सर्वच पिवळ्या रेशनधारकांना आणि सर्वच केसरी रेशनधारकांना या 5 वस्तूंचा लाभ दिला जाणार नाही, तर महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 14 जिल्ह्यामधील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना या 5 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळ्या रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल आणि तुम्हाला सुद्धा गहू तांदळासोबत या 5 वस्तू मोफत मिळवायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे। बघा रेशनधारकांना, तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ देण्यात आलेला होता आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की रेशन कार्डवरती मिळणारा गहू आणि रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ हा चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा मिळत नव्हता। रेशन कार्डवरती मिळणारा गहू तर या गव्हाच्या चपात्या चांगल्या बनत नव्हत्या। रेशन कार्डवरती जो मिळणारा तांदूळ होता तर या तांदळाचा भात सुद्धा चांगल्या पद्धतीने शिजत नव्हता। म्हणजेच डॉक्टरांच्या संशोधनामध्ये असे लक्षात आलेले होते की रेशन कार्डवरती दिला जाणारा तांदूळ आणि रेशन कार्डवरती दिले जाणारे गहू तर याच्यामध्ये जास्त पौष्टिकता नव्हते। त्यामुळे रेशनधारकांचे आरोग्य धोक्यात असल्याचे लक्षात आलेले होते। त्यामुळे सरकारने आता क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे 15 ऑगस्ट पासून पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ आणि या गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत। मग या ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। आता बघा रेशनधारकांना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सरकारने असा निर्णय डायरेक्ट का घेतलेला आहे तर बघा रेशनधारकांना, राज्यातील महिलांसाठी सरकारने विविध योजना सुरू केलेल्या होत्या। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सुरू केलेल्या होत्या। म्हणजेच राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारने प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देणारी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। राज्यातील शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेअंतर्गत प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपये आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 2000 रुपये अशा पद्धतीने शेतकरी बांधवांना सुद्धा योजनेच्या माध्यमातून पैसे दिले जात होते। राज्यातील महिलांना सुद्धा योजनांच्या माध्यमातून पैसे दिले जात होते। अपंग, निराधार, विधवा यांना सुद्धा सरकार विविध योजनांच्या माध्यमातून पेन्शन देत होता। परंतु राज्यातील फक्त पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून अजून कोणताही लाभ देण्यात आलेला नव्हता। रेशनधारकांना फक्त वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती गहू आणि तांदूळ दिले जात होते। परंतु रेशनधारकांना आता तुमचा विचार राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने केलेला आहे। त्यामुळे रेशनधारकांना तुम्हाला गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत मिळणार आहेत आणि रेशनधारकांना तुम्हाला अजून काही योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। तर बघा रेशनधारकांना, ज्या योजनांचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे त्यामधील
पहिली योजना म्हणजे बघा, जे काही तुम्हाला घरगुती लाईट बिल येत आहे तर ते लाईट बिल आता पूर्णपणे माफ केलं जाणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे जर पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमचं लाईट बिल माफ केलं जाणार आहे. तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी असेल आणि तिचं शिक्षण चालू असेल तर त्याच्या शिक्षणासाठी सरकार शिष्यवृत्ती सुद्धा आता देणार आहे. म्हणजेच पिवळे रेशन कार्ड तुमच्याकडे असेल, केसरी रेशन कार्ड असेल तर तुमची आता भरभराट होणार आहे. परंतु तुमचा जिल्हा महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामध्ये असायला पाहिजे. जर तुमचा जिल्हा या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर रेशनधारकांना तुम्हाला गहू तांदळासोबत 5 वस्तू आणि इतर योजनांचा लाभ आणि पैशांचा लाभ सुद्धा मिळणार आहे. तर आता आपण वेळ न घालवता रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदळासोबत ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तूंची यादी पाहून घेत आहोत. यासोबत रेशन कार्डवरती तुम्हाला जे पैसे दिले जाणार आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊयात. यासोबत रेशन कार्डवरती तुम्हाला ज्या ज्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे तर त्या योजना सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने संपूर्ण माहिती पाहून घेऊया, जेणेकरून रेशनधारकांना तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लागून जाईल. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने संपूर्ण माहिती आता पाहून घेऊया. आता बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे बीजेपी पक्षाचे नेते आहेत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा बीजेपी पक्षाचे नेते आहेत. म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून हा क्रांतिकारक निर्णय राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत. रेशन कार्डवरती तुम्हाला गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. तर आता आपण वेळ न घालवता ज्या 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे. यासोबत ज्या ज्या योजनांचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे त्याची माहिती देत आहे. परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त रेशनधारक राहतात. त्यामुळे सरसकट सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना हा लाभ दिला जाणार नाही. फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यामधील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना हा लाभ दिला जाणार आहे. तर बघा रेशनधारकांनो, मागच्या काही दिवसांपासून भरपूर रेशनधारकांनी सरकारकडे अर्ज केलेला होता. भरपूर रेशनधारक म्हणत होते की तुम्ही महिलांसाठी योजना सुरू केली, तुम्ही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी, PM किसान, पीक विमा, कर्जमाफी अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या. अपंग निराधारांसाठी, ज्येष्ठांसाठी, वयोवृद्धांसाठी विविध योजना सुरू केल्या. परंतु राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी तुम्ही कोणती योजना सुरू केलेली नव्हती. रेशनधारकांना तुम्ही कोणताही लाभ दिलेला नव्हता. ज्याप्रमाणे तुम्हाला लाडक्या बहिणींनी मतदान केलेलं होतं, ज्याप्रमाणे तुम्हाला शेतकरी बांधवांनी मतदान केलेलं होतं, त्याच पद्धतीने पिवळ्या रेशनधारकांनी आणि केसरी रेशनधारकांनी सुद्धा मतदान केलेलं होतं. त्यामुळे तुम्ही सुद्धा आम्हाला काहीतरी योजनेचा लाभ द्या. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी कॅबिनेटची बैठक घेतली होती. या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये रेशनधारकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते. या 5 मोठ्या आणि आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत रेशनधारकांना गहू तांदळासोबत 5 वस्तू देण्याचा निर्णय, रेशनधारकांना विविध योजनांचा लाभ देण्याचा निर्णय, रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. त्यामुळे पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लागत आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरती ज्या 5 वस्तू मिळणार आहेत तर या 5 वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे पिवळे रेशनधारक असाल, केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचा फायदा होईल. 15 ऑगस्ट पासून तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. परंतु हा लाभ सरसकट सर्वांना देण्यात येणार नाही. यासाठी तुम्हाला अर्ज करणे सुद्धा बंधनकारक आहे. आता बघा रेशनधारकांना या रेशन कार्डवरील 5 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी, रेशन कार्डवरील विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि रेशन कार्डवरील पैशांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी, काही पात्रता लावलेल्या आहेत. तर कोणकोणत्या अटी लावलेल्या आहेत, कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ सविस्तर पहा. बघा रेशनधारकांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दिलेला शब्द 100% पाळत असतात. सध्याच्या स्थितीला फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून दिलेला शब्द आता पाळण्यात आलेला आहे. तर एकंदरीत रेशनधारकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या 5 वस्तूंचा लाभ रेशनधारकांना या ठिकाणी या पैशांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशनधारकांना हा लाभ देण्यात येणार नाही. राज्यातील जे पिवळे रेशनधारक, जे केशरी रेशनधारक या प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत त्यांनाच हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जात आहे. मग कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत त्याच पात्रता लगेच सांगतो. बघा, पहिली पात्रता तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. पुढची पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. पुढची पात्रता तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लागत आहे. रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत अजून 5 वस्तूंचा लाभ आता मिळणार आहे. रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती आता पैसे मिळणार आहेत. आणि रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेशन कार्डवरती तुम्हाला विविध योजनांचा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. सर्व लाभ कसे घ्यायचे आहेत याची तुम्हाला सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे. तर बघा, रेशनधारकांना ज्या रेशन दुकानामधून तुम्ही वर्षानुवर्ष गहू आणि तांदूळ घेऊन येत आहात त्याच दुकानामध्ये तुम्हाला या 5 वस्तू आता दिल्या जाणार आहेत. तर या 5 वस्तू का दिल्या जाणार आहेत तर बघा, भरपूर रेशनधारकांनी सरकारला अर्ज केलेला होता. तुम्ही रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ देता आणि हे रेशन कार्डवरती मिळणारे गहू आणि तांदूळ हे काय चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे नसतात. त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे रेशन धान्य द्या. त्यामुळे सरकारने रेशन धान्य चांगल्या दर्जाचे देण्याचा निर्णय घेतलेला होता. आता रेशनधारकांना सरकारने अजून एक निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे रेशनधारकांची आता भरभराट होणार आहे. रेशनधारकांना चांगल्या प्रकारचे गहू, चांगल्या प्रकारचे तांदूळ आणि यासोबत अजून तुम्हाला 5 वस्तू मोफत मिळणार आहे. आता बघा, रेशनधारकांना ज्या तुम्हाला 5 वस्तू दिल्या जाणार आहेत तर या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा, रेशनधारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या कोणकोणत्या वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत, कोणकोणत्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे आणि जे काय तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत तर ते पैसे कसे दिले जाणार आहेत याची तुम्हाला संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे. बघा, या अगोदर आपण पात्रता पाहिलेल्या आहेत. रेशनधारकांना तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो. बघा, पहिलं काम म्हणजे तुम्ही रेशन कार्डची KYC केलेली असायला पाहिजे. रेशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक केलेले असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने दाखवत असायला पाहिजे. कारण सरकारने मागच्या काही दिवसांपूर्वी एक नवीन नियम काढलेला होता. तर तो नियम म्हणजे काय तर सर्वांनी आपले रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने करायचं होतं. जर तुम्ही रेशन कार्ड ऑनलाईन पद्धतीने केलेलं असेल तरच तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 5 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर त्या 5 वस्तूंची यादी पाहून घेऊयात. आपण पात्रता पाहिलेल्या आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरील पैशांचा लाभ, रेशन कार्डवरील विविध योजनांचा लाभ कसा घ्यायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो. बघा, रेशनधारकांना सरकारने तुम्हाला याच्या अगोदर काही जास्त लाभ दिलेले नव्हते. परंतु ज्यावेळेस भरपूर रेशनधारकांनी अर्ज दाखल केलेले होते त्यावेळेस भरपूर रेशनधारकांनी या ठिकाणी आपलं उपोषण आंदोलन करून अखेर या ठिकाणी मागणी आता पूर्ण केली जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता रेशनधारकांना ज्या तुम्हाला वस्तू दिल्या जाणार आहे तर त्या वस्तूंची यादी वाचून दाखवता. बघा, रेशनधारकांना तुम्हाला गहू तांदूळासोबत चांगल्या प्रकारचे या ठिकाणी खाण्याचे तेल, साखर दिली जाणार आहे. विविध प्रकारच्या डाळी, विविध प्रकारचे मसाले अशा 4 वस्तू तुम्हाला रेशन कार्डवरती गहू तांदूळासोबत दिल्या जाणार आहेत. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला आता रेशन कार्डवरती किराणा देण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु हा किराणा सर्व जिल्ह्यांमध्ये दिला जाणार नाही. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबांचे जिल्हे आहेत त्यांना हा लाभ दिला जाणार आहे. एकतर त्यांना या ठिकाणी हा किराणा दिला जाणार किंवा त्याच्याऐवजी पैसे दिले जाणार
आहे. त्यामुळे रेशनधारकांनो तुम्ही रेशन कार्डची KYC पूर्ण करा, रेशन कार्ड अपडेट करा, रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करा. लवकरच हा शासन निर्णय काढण्यात येणार आहे आणि तुम्हाला हा लाभ दिला जाणार आहे.